मुंबई आग्रा महामार्गावर कांदा आंदोलनाचा विस्फोट. रोहित पवारांसह नेते मैदानात. कांदा प्रश्न पुन्हा तापला. कांद्याच्या माळा गळ्यात, हातात आंदोलनाचे झेंडे आणि सरकार विरोधात संतापाचा उद्रेक. नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा एल्गार. मुंबई आग्रा महामार्गावर हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर. नेमक्या काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या? सरकारला दिला इशारा? पहा ही सविस्तर बातमी फक्त 24x7 न्यूज रिपोर्टवर. राज्यात पुन्हा एकदा कांदा प्रश्न चांगलाच पेटला असून कांद्याला योग्य हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात कांदा उत्पादकांचा महामोर्चा काढण्यात आला. मुंबई आग्रा महामार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या क्रांती महामोर्चात हजारो शेतकरी आणि महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले होते. सकाळपासूनच चांदवड परिसरात आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. कांद्याला हमीभाव द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, अशा घोषणा देत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभाताई बच्छाव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कांद्याला हमीभाव जाहीर करणे, निर्यात बंदी हटवणे, शेतकऱ्यांना अनुदान देणे आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य बाजारभाव मिळवून देणे या मागण्यांचा समावेश आहे. कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड, नाशिक. ताज्या ब्रेकिंग न्यूज पासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत विश्वासार्ह बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट सोबत रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पोती 13 क्विंटल 30 बरोबर. त्यानंतर यांना भाव मिळाला 3 रुपये 20 पैसे किलोला, म्हणजे 320 रुपये क्विंटलला. चला किती लोकांना 3 रुपये 20 पैसे किलोला कांदा परवडतो? त्यांनी हात वर करा ना. घरी पावती घ्यायची आणि घरी गुपचूप जायचं का? समजा ताटामध्ये नुसता कांदा भाकरी खायला लागली तरी चालणार आहे का आपल्याला? आपली पोरं न खाता झोपलेली चालणार आहे का? आपली पोरं जे चांगल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातात त्यांनी 1 वर्ष डाऊन करायचं का? त्या शाळेत जाणं बंद करायचं? मग ही जी पावती आहे ही आपल्या परिस्थितीचं प्रतीक आहे आणि ही जर बदलायची असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. आज तर फक्त सुरुवात आहे आणि सरकारने आमच्या शेतकऱ्याचं नाही ऐकलं तर मग आमचे शेतकरी उद्या जाऊन या सरकारचं आणि नेत्यांचं